नमस्कार. नमस्कार. संवाद वाहिनीच्या या विशेष भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. विशेष असं की तुझा माझा दिवस महिला दिवस. हो, महिला दिवस आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिवस. तर तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हो, आज जागतिक महिला दिवस आपला सगळ्यांचा साजरा करायचा दिवस. हो, महिला दिवस खरं साजरा होतो म्हणजे एकतर महिलांना समानता मिळायला पाहिजे याच्याबद्दल जागरूकता निर्माण करायला हवी, आणि साजरा करतोय म्हणजे प्रोत्साहन मिळण्यासाठी की ज्या काही महिलांनी यश मिळवलं आहे, आपण काहीतरी जे काही या गेल्या वर्षापासून आपण जे मिळवलं आहे ते साजरा करूया, आणि त्या साजरा करण्यात म्हणजे ते साजरा केल्यावर आपल्याला पण प्रोत्साहन मिळतं. चला आणखीन काय काय छान करूया, म्हणून मग महिला दिन साजरा हा करायलाच हवा. शिवाय कसं आहे की महिलांचे हक्क काय आहेत याच्याबद्दल समाजात जागरूकता निर्माण व्हायला हवी. समानतेने त्यांना वागवलं जावं याबद्दल समाजात म्हणजे ते असायलाच हवं, याबद्दल समाजात जागरूकता निर्माण व्हावी. महिलांच्या स्वतःचे काही हक्क जे आहेत त्याबद्दल महिलांमध्ये आणि सर्वांमध्ये जागरूकता निर्माण व्हायला हवी. शिवाय कसं आहे की आपण हिंसाचार जे बघतो महिलांविरुद्ध होणारे अत्याचार जे दुर्दैवाने वाढतायत, पण ते रोखायला हवे किंवा ते व्हायला नाही पाहिजे, याबद्दल सुद्धा समाजात जागरूकता निर्माण करणं, या सर्व उद्देशाने महिला दिवस हा साजरा करण्याची गरज असते. महिला दिवस जागतिक लेवलला म्हणजे जागतिक पातळीवर तो साजरा केला जातो 8 मार्चला. 1975 मध्ये खरं तर युनायटेड स्टेटने हा डिक्लेअर केला की महिला दिवस आपण साजरा करायचा, पण 8 मार्च ही तारीख आहे महिला दिन साजरा करण्यासाठीची, ती 1977 पासून युनायटेड नेशनने डिक्लेअर केली गेली, आणि तेव्हापासून दरवर्षी युनायटेड नेशन हा दिवस जागतिक महिला दिवस आणि वर्ल्ड पीस म्हणजे जागतिक शांततेसाठी डिक्लेअर करतो, साजरा करायचा असं डिक्लेअर करतो. आणि काय असतं की दरवर्षी याबद्दल एक थीम किंवा सूत्र युनायटेड नेशन कडनं दिलं जातं. आता ही 2022 म्हणजे आपलं हे जे साल चालू आहे, या सालाची जी काही थीम आहे युनायटेड नेशनने डिक्लेअर केलेली आहे ती आहे जेंडर इक्वॅलिटी फॉर सस्टेनेबल टुमॉरो. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की लैंगिक समानता उद्याचा आपला काळात मिळायला हवी, आणि सस्टेनेबल टुमॉरो साठी आपल्याला लैंगिक समानता म्हणजे आपण खरं आपल्या या चॅनल तर्फे नेहमी समानतेवर भर देतो आणि समानतेसाठी बोलत चाललेलो आहोत. तर या वर्षीची ही युनायटेड नेशनची थीम आहे, आणि महिला दिवसानिमित्ताने त्यांनी ही डिक्लेअर केलेली आहे, आणि त्यासाठी आपल्याला वर्षभर परत एकदा आपले प्रयत्न चालू ठेवायचे आहेत. नक्कीच स्त्री पुरुष समानतेसाठी आपण जागरूकतेसाठी आपण काम करत आहोत आणि आपले प्रयत्न त्याच्यासाठी चालू आहेत. तर आज महिला दिनाच्या निमित्ताने आज आपण एक हटके कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. आमच्या कुटुंबातल्या विविध वयातल्या म्हणजे 20ल्या, 30ल्या, 40ची, 50ची आणि 60, त्याचबरोबर 70 आणि आमच्याकडे आमच्या सुदैवाने एक 85 वर्षाच्या आधी सुद्धा आहे. या सगळ्यांचे स्त्री म्हणून त्यांना आलेले अनुभव आपण ऐकणार आहोत. आम्ही काही जणांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, काही जणांनी आपले अनुभव आम्हाला शेअर केलेले आहेत. तर आज आपण आता ते त्यांचे अनुभव ऐकूया. आपण त्यांचे अनुभव नक्कीच ऐकूया, कारण खरंच छान छान अनुभव आहे. पण ते ऐकण्यापूर्वी थोडस सांगते की आपण त्यांना या सर्वांचेच अनुभव आपण जे घेतले ना, ते घेताना आपण त्यांना असं विचारलं होतं की आताचं तुमचं साधारण वय काय आहे आणि बालपणापासून तुमचे अनुभव कसे राहिलेत. म्हणजे आता तुम्ही मागे वळून जेव्हा बघता तुमच्या आयुष्याकडे, तेव्हा तुमच्या बालपणात तुम्हाला स्त्री म्हणून किंवा मुलगी म्हणून काही वेगळे अनुभव आले का, आणि आले असतील ते काय काय होते. त्याच्याचप्रमाणे थोडस पुढे जाऊन तरुण वयात आणि ज्या वयस्कर आहेत त्यांच्या बाबतीत तर त्यानंतर म्हणजे 50 नंतर, 40, 50 नंतर वगैरे ज्यांची लग्न झाले त्यांची विवाहानंतर, तर त्यांना स्त्री या नात्याने बाई म्हणून असे काही तर वेगळे अनुभव आले असतील, आणि काही त्यांना विशेष त्याच्यामुळे काही फरक पडलेला असेल तर त्यांनी ते आम्हाला सांगावेत अशी आम्ही त्यांना विनंती केली होती. आणि सुदैवांनी बऱ्याच जणांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला, आणि आपण आता त्यांचे अनुभव ऐकूया.
नमस्कार. आज आपण आलोय एका आजींकडे आणि आजींशी आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार आजी. नमस्कार. तुमचं आजी, आज तुमचं वय 80च्या वरती आहे. 85 वय आहे. अच्छा, बरोबर. तर आम्हाला ऍक्च्युली जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या लहानपणी कसं होतं आता सगळं. आमच्या लहानपणचं ऐकून तुम्हाला आवडणार नाही. नाही, आवडेल ना आम्हाला ते बघायला जुन्या काही मिळालं नाही. पद्धती तुमचं जन्म ठिकाण कुठलं? ते नेहमी नाही माहिती माहिती. ओके, ठीक आहे. तुमचं लहानपण कुठे गेलं? मनमाडला. मनमाडला. म्हणजे तालुका प्लेस आहे. म्हणजे तालुक्याची माझे जागा. वडील विंचूरचे राहणार आहे, हा. पण हे 4 माझे वडील धरून चौघे होते, तर मग ते मनमाडला आले सगळे एका ठिकाणी. खेडेगाव विंचूर, हम्म. विंचूरकर सरदार त्यांनी आणलं होतं त्यांना अच्छा. तिकडे. हा. ते मग काम चालय ना, मग मनमाडला आले वडील. हम्म. माझे वडील शिवणकामात हुशार होते. अच्छा. ते कोट वगैरे शिवायचे आणि काय हे गोरे लोक त्यांचे कपडे शिवायचे. अच्छा. तेव्हा घरात कोण कोण होतं? घरात शिकायला पुष्कळ 4-5 माझ्या आत्याची मुलं असे बरेच जण शिकायला होते. 4-5 मुलं शिकायला होते आणि आम्ही घरात, माझी भावंड लहान होती तशी. किती भावंड तुम्ही? म्हणजे 3 भाऊ आणि 3 बहिणी. अच्छा. आणि तुम्ही सर्वात मोठ्या का छोट्या? नाही, मी म्हणजे भावाच्या पाठची. एक माझ्या आधीची ती वारली बहीण, तिच्या पाठची मी. ते 3 भाऊ. म्हणजे आता मनमाड मध्ये तुमचं बरंच बालपण मनमाड मध्ये गेलं. सगळं आयुष्य ते म्हणजे होतं तोपर्यंत, मनमाडमध्येच. लग्नापर्यंत अच्छा. मनमाडलाच. तेव्हा तिथे लहानपणी तुम्ही काय काय करायचं? म्हणजे दिवसभर काय असायचं? दिवसभर काय शाळेत जायचं हम्म. आणि घरी आले की घरी काम. तिकडे काय मुलींना असं बाहेर सोडवायचे नाही त्यावेळेस. हम्म. मग काम करायचे आणि मग खेळायचं झालं तर कोणाच्या तरी घरात खेळायचं. अच्छा. बाहेर रस्त्यावर वगैरे मैदानावर वगैरे नाही? नाही. आणि ते हे इंग्रजी लोक होते ना सगळे, हा, हा. त्याच्यामुळे तिथे जास्त बाहेर फिरायची पद्धत नव्हती. अच्छा. हा. म्हणजे मुलींनी घरातच राहायचं. घाबरायचं. आणि ते लोक मिलिटरीचे लोक आले सोडले हा. की सगळं गुपचूप घरात बसायचं. बरोबर. 2 म्हणजे ते किती वेळ राहतील. पण मग तुमच्या भावांना पाठवायचे बाहेर खेळायला? हा? भावांना, तुमचे भाऊ होते हो. ते बाहेर खेळायला जायचे? हो, तो मोठा तर काय बाहेर शिक्षणासाठी म्हणून पुण्याला होता. हा. पुण्याला एकदा नापा झाला, मग कल्याणला आला आत्याकडे. हम्म. आणि त्याचं लग्नही लवकर झालं 20व्या वर्षीच. अच्छा. मग काय ते नोकरी लागली संघाचं त्यावेळेस फार होतं. हा. आता संघात जायचं, नोकरी लागणे पण लागली 22-23व्या वर्षी. हम्म. मग तिकडे गुजरातमध्ये अच्छा. तिकडे होता. आणि मग हा कितीतरी लहान. आणि तुमच्या बहिणी? हा. आणि धाकटं त्याच्या आणि बहिणी? बहिणीचं लग्न झालं होतं, ती झाली 10-11 वर्षावर लग्न झालं होतं तिचं. आणि धाकटी होती, हा भाऊ आहे ना माझा त्याच्या पाठची ती. तिचं असंच काय असलं काय. आणि मग तिला TB झालं आणि त्याच्यात ती गेली. लग्नाच्या आधीच गेली? लग्न झालं होतं ना. लग्न. मग तिचं माझं एकत्रच झालं होतं लग्न. तुमचं कितव्या वर्षी झालं लग्न? मी 20-22 वय होतं माझं. माझं जमत नव्हतं. मंगळ होता मला. हा, हा. कुठला मंगळ होता देवाला ठाऊक, कडक. त्याच्यामुळे वडील माझ्यावरच सारखे ओरडायचे, हिच्यामुळे ती राहते, हिच्यामुळे ती राहते. आणि पण मग तुम्ही शिक्षण किती घेतलं? मी 9वी पास झाले होते, 9वी 10वी पर्यंत. गेले होते. तर ते काय पुस्तकं नाही. हम्म. वडील काय पुस्तकांना पण म्हणून दुसऱ्या मुलींचे किती घ्यायचे पुस्तकं आपण. हम्म. मग ते सारखं कोणी द्यायला पण तयार होत नाही. हम्म. मग मी शेवटी म्हणाले ना, घरी बसा म्हणे, भाकरी भाजा, भाकरी शिका, पुरणाच्या पोळ्या शिका, हे असं करायचे वडील. आणि त्यांना आवडतच नव्हती की आई काय म्हणायची? आईचं काय चालायचंच नाही हा. वडिलांपुढे. आई येऊन जाऊन आई काय पोरांनाच आम्ही फार मार खाल्लेला आहे आईचा. काय कशासाठी? मग पाणी भरायला लागायचं. शाळेत गेले का शाळेत ते ओरडायचेच. आणि मग नाही रागवले की मग घरी आईला हे केले की मग म्हणतात सोडून द्या, कोण सांगितलं तुम्हाला की जा शाळेत आणि मार खा. त्याच्यापेक्षा तुम्हाला घरातले आवडत काम होतं करा. मग ते आलं तर त्याच्या घरी असंच कराल का आणि त्याच्या घरी असंच कराल का, हा. माझ्या नावाचा डांगोरा पिटाल म्हणे तुम्ही. हा. म्हणजे मुलींचं आपुलकी नाही जसे. आता आपुलकी असं नाही म्हणत मी, पण आईला असं वाटायचं की बा यांचं शिकल्या तर भांडण तुमचं लग्न झालं, कुठे झालं लग्न?
लग्न मनमाडलाच झालं, मनमाडला. दोघींचं एकत्रच झालं, हा. मनमाडलाच झालं. मग लग्नानंतर कुठे आलात? लग्नानंतर एकदम येते का ठाण्यालाच राहत होते. सासरी तुमच्या घरी? भरपूर जण होते. मग आम्ही हे 4 भाऊ, हे फक्त बाहेर पडले. मग तेव्हा दिवसभर काय करायचं? गावाला तिकडे काय जाळी करा, दळणं दळा हेच काम. आता आईकडे पण माझ्या वडिलांना ते डाळ घरीच दळलेली चालायची, तेच दळणं जास्त आहे. आम्ही घरी पायली दळायचो. इथे ते- ठाण्यात काय, ठाण्यात कसं होतं? तुम्ही ठाण्यात राहिला ना? हो, तिथे होती गिरणी. नंतर मग तुमचं शिक्षण नाहीच झालं? नाही नाही, वडिलांनी काय ते सर होते ना, कळवणकर सर, ते अगो कपडे माझ्या वडिलांकडे शिवायला टाकायचे, पैसे नाही द्यायचे. आणि फी भरायची वेळ आली की महाजन की आपण उठून उभं राहायचं आणि ते बोलतील ते ऐकून घ्यायचं. एवढ्या मुलांच्या देखत लाज वाटायची अक्षर. आणि मग वडिलांना सांगितलं का फी घेऊन या उद्या, नाही ते येऊ नका. कसं काय सांगा आता. म्हणून मग वडिलांना शिक्षण सांगायची बंद सोय झालं. नाही, वडिलांची त्या आमच्याशी असं जास्त हे नव्हतंच. मग आईला सांगायचं, आई सांगणार तर आईला शिव्या बसायच्या. त्यांना घरी बसायला सांग म्हणे, माझ्याजवळ एवढा पैसा नाही. आणि इतकं परिस्थिती चांगली होती वडिलांची, पण मुलींना शिक्षण नको, घरातली कामं शिकव. म्हणजे तिकडे आईचं काही चालायचं नाही, वडील असं त्यांना आवडच नाही शिक्षणाची. तुम्हाला आवडलं असतं शिकायला? आवडलं असतं ना, पण काय बेताचीच बुद्धी आहे हो, आमची. पण असं नाही काय. पण ते काही हे नाही ना, ते याच्याकडून उसने पैसे घे, पैसे कसले ते गोडी देणार तर देणारच नाही. पण असं करून करून थोडंफार शिकलं. 1.5 रुपये होता फी, 1.5 रुपये शाळेची फी. त्यावेळेस. तो सुद्धा आता मी, माझी बहीण आणि हा माझा भाऊ दादा, त्याचं शिक्षणच महत्व का तुमचं शिक्षणच महत्व? तुम्ही कोणी झेंडे लावणार आहे? काय वाटेल ते बोलायचं. काय मग पुढे तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं? हो, आता त्याची वेळच आली नाही. मग तेवढं इकडे सुधारणा आहे ना, गावाला फार अडाणीपणा फार होता, त्याच्यामुळे असं जास्त येत नाही. पण मग आता मुलींना आवाज फुटलाय, चांगली गोष्ट आहे नाही, ना? शिकावं पण मान मर्यादा थोडं हे काही थोडेफार संस्कार सोडून तर उपयोग नाही. थोडं तरी हे करायला पाहिजे. नाही तर उद्धटासारखं काहीतरी बोलायचं हे बरोबर नाहीये. काय हल्ली मुली फटाफट बोलतात, काय फार बोलतात बाबा. आणि आमच्या वेळेस आमचा बाप तर कधी हाक मारणार नाही, तरी पण आम्हाला आमचा बाप गोड लागायचं. कसं तरी पण तो आमच्या धाक होता ना, धाक. भीती आता पण ते होती. मायेमुळे म्हणा किंवा काय म्हणा, असं ते मुली आपल्या चांगल्या राहाव्या, सासरी जायचे आहे, तिथे काही येऊ नये असं त्यांचं मनात असेल, म्हणून ते असं करत असतील. पण ते फार बोलणी खायचो आम्ही. आता ते प्रकारच नाही. आई तर कायम बदलायची, कारण किती बोललो आम्ही पोरं. आता मुलं पण कमी आई. असतात ना. आता एकुलता एक मूल, फार फार तर 2 मुलं. बापरे, ते त्याच्या धाकात राहायला लागतं आता. एकुलता एक म्हणजे तेही बरोबर नाहीये खरं, 2-3 पोरं पाहिजेत. काय आई तर आम्हाला जाम बदलायची बाबा. ती माझी धाकटी बहीण तर फार मार खायची. का बरं? ती जाम मार खायची. ती अशी ऐकायची नाही, अच्छा. शाळेतही जात नव्हती आणि घरचे कामं कर म्हटलं की तसंही नाही. आणि मग ते त्यांना ते उद्धटासारखं वाटायचं वडिलांना. जास्त बोलते ती, इथे उभी राहते तिथे उभी राहते, याच्याशी बोलते त्याच्याशी, हे एक त्यांचं फार होतं. म्हणजे कोणी शाळेतली मैत्रीण वगैरे आलेली पण त्यांना चालायची नाही. काय असं कोण नाही, तुम्ही फक्त घरात बसा, घरातली कामं करा, दळणं दळा. मुलांना मित्र होते? नाही, मुलांचे कोणी येत नव्हते. माझा भाऊ ते बाहेरच होता, तो मोठा, आणि हा लहानच होता. आणि हा पण काय शाळा सुटली की शिवणकाम. तुम्ही शिवणकाम नाही शिकला? आम्ही दुकानावर सुद्धा आम्हाला वडील उभं करायचे नाही. त्याच्यामुळे ते फक्त काजे बटणं करायचे कपड्यांचे. शिवणं आणले की ते काजे बटणं, आई ते बटणं वगैरे ते त्यावेळेस असे याचे कापडाचे असायचे. हो, कापड लावून. हा, ते बटणं करायची आई तयार. आणि आम्ही
दुसरं काय मग दळणं, दळायला मात्र भरपूर लागायचं. पाणी आणायला वगैरे नेलं? पाणी, अरे बापरे, त्या पाण्यासाठी आंघोळी रोज नाही, पाणीच नाही तिथे. पाणी मिळालं तर मैल मैल लांब जायला लागायचं. पाणी कोण आणायचं? सगळे, आई नव्हती जात, मी, माझी बहीण, आणि मग मागून वहिनी आली होती तर ती पण मग थोडे दिवस होती ती. पण मग पाण्याला आम्हीच आहे. ते हांड्यावर हांडे, त्याच्यावर कळशी, कमरेवर एक 4-4 भांडे एका वेळेस आणायचं. काय डोक्याला वाट लागायची माहिती, असं टेंगुळ यायचं. पण काही ठराविक वेळेनंतर वाटतं, सुरुवातीला नाही वाटत. आमच्यासारखं झालं की मग वाटायला लागतं. काय वाटायला लागतं? मुलगा असावा. का मुली नाही सांभाळत? मुली नाही सांभाळत? सगळ्याच काय तसं हे असेल तर सगळीच मुलं कुठे सांभाळतात? हो, तेही आहेच म्हणा, पण तरी ते मुलाचं काय म्हणताना छाप आहे अगदी. अजूनही आहे. अजून आहे नाही, असं पण मुलींनी पायावर उभं राहिलं पाहिजे ना आपल्या. पायावर उभं आहेतच हल्लीच्या मुली. काय कोण अडाणी, कोणी अडाणी नाही हल्ली. मुली आहे, हुशारच आहे हल्लीच्या. पण वयस्कर पुरुष आणि वयस्कर स्त्री याच्यात काय स्त्री फरक कशी आहे? कुठेतरी शिरते, पटकन बाईची 2 शब्द बोलते. पुरुषाचं तसं नाही होत. पुरुष फरक पडतो. बाई पटकन कुठे बोलेल, 2 शब्द ऐकून घेईल, बोले नाही. तसं पुरुषाचं नाही होत. आजींना मी विचारत होते ड्रेस बद्दल, त्यावेळेला काय कपडे वापरू द्यायचे किंवा काय घालू नाही देत होते. तर आजी म्हणत होत्या की त्या काळी त्यांना नऊवारी नेसणं, डोक्यावर पदर घेणं हे अगदी कंपल्सरी होतं. 5वारी साड्यासुद्धा चालायच्या नाहीत, 9वारी साड्याच नेसायला लागायच्या. आणखीन एक त्यांचं म्हणणं बोलता बोलता त्या बोलल्या की त्यांच्या बहिणीचं लग्न 11व्या वर्षी झालं आणि साधारणतः 10, 11, 12 वर्ष मुलींची लग्न होतच होती. त्यांचंच लग्न थोडं उशिरा झालं, त्यावरून त्यांनी बऱ्याचदा टोमणे ऐकले आहेत. घरात वडिलांनाही वाटायचं की मुलीचं लग्न होत नाही आहे. लग्नानंतर लवकर मूल नाही झालं तर तेही त्रासदायक होतं. आणि मग एक भीती असायची, टाकून तर देणार नाही, दुसरं लग्न लावून देतील मुलाचं वगैरे अशी. आणि दुसरं एक असं होतं त्या काळात, त्या म्हणत होत्या की आजारपण किंवा मूल न होण्यासाठी आता कसं बऱ्याचदा औषधोपचार होतात, उपचारासाठी काहीतरी प्रयत्न केले जातात, पण त्या काळी तसं काही नव्हतंच. आणि इतरही आजार, त्यांना असं वाटतं की आताच्या तर महामारीत तर केवढे भयंकर वेगवेगळे आजार आहेत, त्या काळी त्या प्रमाणात आजार नव्हते. आणि सगळ्यांना जनरली औषधोपचार हे घरगुती पद्धतीने व्हायचे. डॉक्टरकडे जाणं हे असं तेव्हा फारसं प्रचलितही नव्हतं. आणि त्यातून बायकांचे आजार तर बऱ्याचदा दुर्लक्षित राहायचे. त्यामुळे आता मला वाटतं इव्हन आतासुद्धा बायका आपल्या तब्येतीबद्दल फारशी काळजी घेतात किंवा इतर जण त्याबद्दल खूप काळजी घेतात असं आपल्याला बघत नाही. पण हे मला वाटतं बऱ्याच काळापासून चालत आलंय असं आजींचंही म्हणणं दिसलं. यत्र पूज्यन्ते नार्यस्तु तत्र रमन्ते देवता. आज वर्ल्ड वुमन्स डे भले असेल, पण भारतात पुरातन काळापासून ही संस्कृत उक्ती आपण गर्वाने म्हणत आलो. माझे वय 65 असून माझे बालपण मुंबईत फार मजेत गेले. मी घरातली पहिलीच मुलगी, म्हणून तर मला फारच लाडात अडत. पण त्याचबरोबर जीवन व्यवहाराचे पण शिक्षण मिळाले. आम्ही 3 बहिणी व 1 भाऊ. माझ्या घरी तरी माझ्या आईवडिलांनी मुलामुलीत फरक केला नाही. पण मी आमच्याच समाजात मुलींना का शिकवावे असे म्हणणारे आप्तजन पण पाहिले आहेत. तेव्हा मुलींना तरी घरगृहस्थीचेच शिक्षण दिले जात असे. चूल आणि मूल ही म्हणच पडली होती. लग्नानंतर पण घरातले सर्वजण सुनेकडून हीच अपेक्षा ठेवतात. मुलीला शिक्षण दिले तर ती 2 कुटुंब तारू शकते हे तेव्हा पण माहीत होते. तरीही शिक्षणास द्यायला हवे तेवढे महत्त्व दिले जात नसे. आता तर सर्वजणच शिक्षण हे आवश्यक आहे असे दृढपणे मानतात. हा बदल फारच आनंददायक आहे. त्याच्या मुलींना एवढेच सांगणे की जरूर तुम्हाला स्वतंत्रता मिळाली आहे, पण त्याचबरोबर जबाबदारी पण निभावण्याची क्षमता तुमच्यात आहे.
आताच्या नवीन सुखसोयींमुळे, नवीन टेक्नॉलॉजीमुळे आजकाल सर्वच कामे आरामात व झटपट आटोपता येतात. शिवाय त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पण त्या प्रगती करू शकतात. आता माझ्या वयाची 60 झालीच. माझं बालपण म्हणजे साधारणतः 50-55 वर्षापूर्वीचं मी मुंबईतलीच, म्हणजे बालपण पण मुंबईत, सगळं शिक्षण मुंबईत, आताही मुंबईतच राहते. माझं प्राथमिक शिक्षण झालं म्युन्सिपल स्कूलमध्ये, नंतर हायस्कूलमध्ये मराठी मीडियममध्ये, त्याच्यानंतर कॉलेज ते पण मुंबईतच. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डॉक्टरेट सगळं मुंबईतलंच शिक्षण आहे माझं. आमचं घरात त्या काळी मुलींना शिकवायचं हे आमच्या समाजात मान्य नव्हतं, पण आमच्या घरात आईने हट्ट केला. आईचा अगदी अट्टास होता की मुलींनी शिकायचंच. वडिलांनी पण ते मान्य केलं आणि म्हणून आम्हा सर्व मुलींना त्यांनी शिकवलं. शिकवण्यात अजिबात फरक नाही झाला मुलगा आणि मुलीमध्ये. थोडासा फरक घरातल्या वागण्यामध्ये म्हणा किंवा काही गोष्टी आल्याच पाहिजे ह्याच्यामध्ये नक्की होता. कारण जरी आम्हाला शिकवलं असलं तरीसुद्धा घरकाम, घर सांभाळणं ही सगळी कामं सोकॉल्ड जी बायकांची कामं म्हणून म्हटली जातात ती तुम्हाला आलीच पाहिजे असा घरी अट्टास होता. आणि त्याप्रमाणे आम्हाला स्वयंपाक पाणी, पाहुणचार करणं किंवा इतर सगळी घरकामं आपल्याला आलीच पाहिजेत असं होतं. आता ते एका दृष्टीने नंतर आम्हाला उपयोगीच पडलं. पण आता समाजाच्या मनाविरुद्ध जाऊन आईवडिलांनी आम्हाला शिकवलं. त्या काळी समाजात म्हणजे आमच्या जवळचे नातेवाईकसुद्धा म्हणायचे की सापाला दूध पाजतोयस तू, म्हणजे वडिलांना हे म्हणायचे. किंवा बघ तुझं नाक कापतील ते, कधीतरी कोणाचा तरी हात धरून पळून जातील, तुझी नाकचक्की होईल समाजात. पण ह्या सगळ्याकडे सुदैवाने आमच्या आईवडिलांनी दुर्लक्ष केलं आणि आम्हाला शिकवलं. त्यांचे खरंच आभारी आहोत आम्ही. मुलगी म्हणून जर म्हटलं तर काही अनुभव मी असे म्हटलं त्याप्रमाणे मुलगी म्हणून काही घरकाम करायला हवं वगैरे अट्टास होता. त्याचप्रमाणे त्याकाळी रेशनवर धान्य, रॉकेल वगैरे मिळायचं, तर मग जाऊन रेशन आणणं ही पण कामं होती. पण तेव्हा फक्त म्हणजे तो फरक नव्हता, मुलगा आणि मुलगीमध्ये नव्हता, सगळीच जणं करायचे ते. चालत जाणं, त्याकाळी फारसं रिक्षेचा वापर पण नव्हता, बहुतेक ठिकाणी चालतच जायचो. पण मुलगी म्हणून असा काही त्यावेळेला फार त्या बाबतीत फरक नव्हता. पण हां, नियम होते की 7च्या आत घरात पाहिजे, रात्रीच्या वेळेला बाहेर जायचं नाही, अमुक प्रकारचेच कपडे घालायचे किंवा अमुक प्रकारचे कपडे नाही घालायचे, केस लांब हवेत, केस कापायचे नाहीत, फॅशन करू द्यायचे नाहीत. तर अशी काही बंधनं होती म्हणजे मुलगी म्हणून, म्हणजे जी मुलांना नव्हती घरात, पण मला म्हणजे मुलगी ह्या नात्याने मला होतीच. समाजाच्या विरुद्ध जाऊन, नातेवाईकांच्या मनाविरुद्ध जाऊन आम्हाला शिकवलं. त्यामुळे आमच्यावर पण थोडी जबाबदारी होती की बाबा आईवडिलांच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करायला हव्यात. शिक्षण झाल्यावर सुद्धा म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यावर सुद्धा माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी मुलगी म्हणून मला वेगळं क्षेत्र निवडावं लागलं. म्हणजे काय झालं की स्पीच थेरपीमध्ये तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबईत नव्हतं, फक्त म्हैसूरला होतं. आणि मुलगी आहेस म्हणून तुला मुंबईच्या बाहेर पाठवणं शक्य नाही असं झाल्यामुळे मग मला वेगळ्या क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागलं. शिक्षण झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यामागे थोडंसं लग्न पुढे ढकलता येतं हा पण एक हेतू होता. आणि मग लग्नानंतर अर्थातच भूमिका बदलल्या, नवीन नाती निर्माण झाली, नवीन नात्यांची काही जबाबदाऱ्या होत्या, कर्तव्य होती, ती पण ओघाने आली आणि मग ती पुढे पार पाडणं गरजेचंच होतं. आणि मला असं वाटतं की मुलगी या नात्याने अजिबात वेगळा अनुभव आला नाही असं म्हणणं चुकीचं होईल. मुलगी आहे, स्त्री आहे म्हणून काही बंधनं वेगळ्या प्रकारे पाळावी लागली आणि ठीक आहे. पण मला असं वाटतं की आजच्या तरुण पिढीला किंवा आजच्या मुलींना थोडीशी मोकळीक जास्त आहे हे मान्य आहे. पण तरीही काय कपडे घालायचे, कुठे जायचं, अमुक ठिकाणी जायचं का नाही जायचं, अमुक नोकरी घ्यायची का नाही घ्यायची, अमुक क्षेत्र निवडायचं की नाही, हे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य मुलीला स्वतःला नेहमी दिलं जातं असं नाही. आणि जोपर्यंत आपण मुलीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघत नाही, समानतेच्या पायावर जोपर्यंत आपण तिला वाढवत नाही, तोपर्यंत मला वाटतं हे डिस्क्रिमिनेशन किंवा हा भेदभाव राहणार. आणि तो घालवायचा असेल तर मुलांची वाढ करतानाच हा भेदभाव आपण न करता
समानतेच्या पायावर त्यांची वाढ झाली पाहिजे असं मला वाटतं. बालपण माझं मुंबईत गेलं. आज माझं 53 वय चालू आहे. शिक्षण सुद्धा माझं मुंबईमध्येच झालं. म्युन्सिपाल्टी शाळेतनं शिक्षणाला सुरुवात झाली, त्यानंतर प्रायव्हेट शाळेमध्ये गेलो होतो. आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ, आणि आमच्या समाजामध्ये त्यावेळेस कोणीही मुलगी शिकत नव्हती. तर आईनी समाजाचा विरोध करून आम्हाला तिघींना खूप छान शिकवलं. वडिलांनाही पटवून दिलं, त्याच्यामुळे त्यांचाही पाठिंबा होता आमच्या शिक्षणाला. त्यामुळे आम्ही छान शिकलो, आणि शिक्षणाबरोबरच आम्हाला त्यांनी स्वयंपाक आणि घरकाम हे सुद्धा तेवढ्याच आवडीने करावं आणि निगुतीने करावं हे सुद्धा शिकवलं. त्याच्यामुळे आम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले नाहीत. स्वतःचं काम स्वतः करावं ही एक त्यांची शिकवण होती तो. त्याच्यामुळे ही त्यांची शिकवण आम्हाला आजही उपयोगी येते. त्यानंतर आजूबाजूच्या वातावरणात मात्र मुलगा मुलगी हा भेद होता. मुलांमध्ये मिसळायचं नाही, इथे जायचं नाही, तिथे जायचं नाही, ही मुलींवर बंधनं होती. पण आमच्याकडे मात्र तसं काही नव्हतं. फक्त एक मला आठवतंय, वडिलांचं एकच असायचं की तू मुलगी आहेस तर फक्त केस व्यवस्थित बांधून वेणी वगैरे घालून तुम्ही टिकली मात्र लावली पाहिजे. टिकली नसली कपाळावर की ते खूप चिडायचे, आणि केस मोकळे ठेवले की ते खूप चिडायचे. त्याच्यामुळे ते 1-2 बंधनं होती की केस बांधून ठेवा आणि टिकली मात्र लावलीच पाहिजे. हे 2 बंधनं मला आठवत आहेत. मुलगी होती म्हणून माझी घातली गेली असतील अशी. त्यानंतर माझं शिक्षण झालं, आणि शिक्षणानंतर त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे लग्न झालं. लग्न होऊन सासरी आले तर सासरी सुद्धा मुलगा मुलगी असा काही फार भेद नव्हता, आणि सून आहे तर सुनेचे जे काही कर्तव्य असतात त्या अपेक्षा फक्त होत्या, आणि त्याच्यामध्ये काही मला वाटलं नाही. कारण आमची आईची शिकवण अशी होती, तिचं वळणच असं होतं की हे असं असणारच आहे, हे आम्हाला माहितीच होतं. त्याच्यामुळे आयुष्य सोपं झालं. पण एक मात्र होतं की जेव्हा आमची पुढची पिढी जन्माला आली तेव्हा मुलगा झाला मुलगी झाली, हा जो तेव्हा फरक होता की मुलगा झाला की खूप आनंद व्हायचा, मुलगी झाली की दुःख व्हायचं, तर ते मात्र अजिबात आमच्याकडे नव्हतं. ना माहेरी ना सासरी. कोणीही बाळ होऊ दे, धडधाकट होऊ दे, सुदृढ होऊ दे, आणि छान पैकी त्याला आपण वाढवणार आहोत अशीच सगळ्यांची वागणूक होती. त्यामुळे ते खूप छान आहे. आणि माझ्या मुलीला आता मी जेव्हा वाढवलं तेव्हा सुद्धा तिला सुद्धा मी कधी काहीही बंधनं घातली नाहीत की इथे जायचं नाही किंवा शाळेच्या पिकनिकला जायचं नाही, मुलांमध्ये बोलायचं नाही, मुलांमध्ये मिसळायचं नाही, अशी कुठलीही बंधनं तिला कधी घातलेली नाहीत. ती कुठेही जाऊ शकते, तिला हवं ते करू शकते. हा बदल मात्र म्हणजे हे एवढं मी तिला स्वातंत्र्य दिलं, आणि त्या स्वातंत्र्याचा तिनेही कधी गैरफायदा घेतला नाही. आणि आता मुली शिकतायत, आपल्या पायावर उभ्या राहत आहेत, जॉब करत आहेत, पगार घेत आहेत, स्वतः पैसे कमवत आहेत. आता खूप बदल आहे. भले म्हणजे आता आपल्या पिढीमध्ये जरी आपण कमवत असलो किंवा आपल्या हातात पैसा असला तरी सुद्धा आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य नाही आहे. म्हणजे आपण हा खर्च मी ह्याच्यासाठी केला तर ते का केला हे सुद्धा आपल्याला कदाचित विचारलं जाऊ शकतं. पण आताच्या या मुलींमध्ये तेवढं फ्रीडम आलेलं आहे असं मला वाटतं, आणि ते यायलाच हवं. आणि त्यामुळे मला तरी असं वाटतं की पुढची पिढी आता थोडीशी स्वतंत्र होईल, कारण एक पूर्ण नवीन पिढी तयार होते आहे, मुलांची सुद्धा आणि मुलींची सुद्धा. त्याच्यामुळे दोघांचीही विचारसरणी ही बदललेली आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला थोडंसं स्वातंत्र्य मिळेल अशी आशा मला आहे. माझं बालपण डोंबिवलीमध्येच झालेलं आहे. शिक्षणसुद्धा इथेच. मध्ये आम्ही 3 वर्ष फक्त राजस्थानमध्ये होतो. तर तिथून मग परत आम्ही डोंबिवलीला आलो आणि तेव्हापासून मग इथेच आहे. कुटुंबामध्ये तर एकदम इमिडिएट कुटुंब म्हणजे जे आई-बाबा आहेत, त्यांच्यामध्ये तर मला एवढा काही थँकफुली मला म्हणजे मी लकी आहे याच गोष्टीमध्ये की ते तेवढे समजूतदार आहेत. त्यामुळे मला काही तसा फरक त्यांनी कधीच जाणवून नाही दिला. पण समाजामुळेच सगळं गडबड होते. तर समाजामध्ये तर ऑब्व्हियसली होतोच.
आता ही एकदम छोटीशी गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगेन. मी आहे प्रोफेशननी एक आर्किटेक्ट. तर माझा जो पहिला जॉब लागलेला होता, तेव्हा आम्ही हार्डली असतो किती 23-24च्या वयाचे असतो. तर आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर्स बरोबर डील करतो, त्यांच्याकडून आम्हाला काम करून घ्यायचं असतं. त्यांना जे पण सांगायचं असतं की हे करा, ते करू नका वगैरे, वगैरे. त्याच्यामध्ये असे नमुने असतात ज्यांना नाही आवडत. एका बाईकडून लेट अलोन मी तर मुलगी होते त्या वयाच्या हिशोबाने. तर त्यांच्याकडून कधी पण इन्स्ट्रक्शन घेणं काही-काही लोकांना नाही आवडत. तर तो जो इगो बूस्ट होतो त्यांचा, तर ते सगळं एक्सपिरियन्स केलेलं आहेच. आमच्या कॅपॅबिलिटीवरती काय म्हणतात त्याला, विश्वास न ठेवणं, ते पण एक असतं. तर ते सगळं तर होतंच. त्याहून समाजामध्ये तर सगळं आहे तेच समाजामुळेच आहे. मी आता जर का 11-12 वाजेपर्यंत बाहेर रात्री राहत असेल, माझ्या कामामुळे किंवा काही पण असो, मला फिरायचं असेल, तर मग मी जेव्हा पण बाहेर फिरते, आय हॅव टू बी व्हेरी अलर्ट. जर मी एका रिक्षेमध्ये जाऊन परत घरी येते, मी नेहमी कोणाला ना कोणातरी एक माझं लोकेशन सेंड करून ठेवते. कारण गॉड फॉरबिड जर का कुठेही काही झालं तर मग माझ्या घरच्यांना तो त्रास नको व्हायला, की त्यांना कळेना ना की बाबा ही मुलगी कुठे आहे. तर ते जे एक म्हणजे असं प्रॉब्लेमॅटिक एरिया असतो, तो मी ट्राय करते तो मेंटेन करावा आणि तो थोडा कमी ह्याच्यामध्ये व्हावा. पण हो, अलर्टनेस म्हणायला गेलं तर मुलींची परिस्थिती आता खूपच सुधारली आहे. पहिले जे होतं ते त्याला ऑर्थोडॉक्स सुद्धा म्हणू नाही शकत, त्याला रिग्रेसिव्ह सुद्धा म्हणू नाही शकत. ते अतिशय छळवाद होता तो. सफरेज म्हणू शकतो आपण त्याला. आणि थँकफुली तेव्हा असे जे रेव्होल्युशनरीज होते, ज्यांनी या गोष्टीवरती स्टँड घेतला, विमेन एज्युकेशन प्रमोट केलं, त्याच्यामुळे आपण आत्ता ज्या स्टेजवरती आहोत, त्या स्टेजवरती आहोत आणि आपण आत्ता मी तुमच्याशी एवढं क्लिअरली आणि फ्रीली बोलू शकते या सगळ्या गोष्टींबद्दल. ते सुद्धा मी एक म्हणेन. पण ह्याचा अर्थ असा नाही की समाजामध्ये अजून काही असे प्रॉब्लेम्स नाही आहेत, कारण प्रॉब्लेम्स नेहमी राहणारच आहेत. पण त्यांना सॉल्व्ह करणं आता आपल्या हातामध्ये आहे. कारण त्या रिव्होल्युशनरीजनी त्या काळामध्ये जर का एवढं आपल्याला प्रमोट केलेलं आहे आणि एवढं त्यांनी पुढे वाढवलेलं आहे स्त्री जातीला, तर मग आता हा जो काळ आहे, या ह्याच्यामध्ये जे आपल्याला सुधारणा पाहिजे आहेत, त्या आपल्यालाच कराव्या लागतील. आणि आपले जे काय म्हणतात त्याला, म्हणजे आपल्या ज्या समाजामध्ये जे लोक आहेत, त्यांना थोडं समजून द्यावं किंवा मग या गोष्टींमध्ये त्यांना थोडं प्रकाश पाडणं म्हणू शकतात. तर ते सगळं त्यांना पहिलेच आपणच करू शकतो. बाकी कोणी आपल्यासाठी करायला येणार नाही आणि ते एक्स्पेक्टेशन पण नको असायला पाहिजे. कारण जे आहे आपल्याला चेंज पाहिजे, तर आपल्यालाच करावं लागेल. आणि एक एकदम छोटी अशी एक एक्झाम्पल म्हणजे मी देते, की पहिले मुलींचं कसं एक्स्पेक्टेशन्स असायचं घरच्यांकडून, की ही म्हणजे हिला असं घरचं वगैरे काम सगळं यायला पाहिजे. एस्पेशली खाणं वगैरे बनवायला यायला पाहिजे. कुकिंग एकदम मस्ट होतं मुलींसाठी. पण थँकफुली आत्ता सध्या आमच्या जनरेशनमध्ये असं आहे, की कुकिंग फक्त मुलींपर्यंत सीमित नसून मुलांपर्यंत सुद्धा ते स्प्रेड झालेलं आहे. कारण इट इज अ व्हेरी बेसिक नीड ऑफ लाईफ. लाईक ती अशी स्किल आहे जी यायलाच पाहिजे. ॲटलीस्ट दुसऱ्यांचं पोट नाही तर स्वतःचं पोट तरी भरायला यायला पाहिजे. तर ती एक गोष्ट खूप चांगली आहे, की तिकडे थोडीशी तरी इक्वॅलिटी आता चालू झालेली आहे. फक्त मुलींकडून ते एक्सपेक्ट केलं जात नाही. फक्त मुलींकडून घरचं काम एक्सपेक्ट केलं जात नाही. जी खूप चांगली गोष्ट आता सध्या घडते. कधी मी मुलगा असतो तर सॉरी कधी मी मुलगा असतो तर बरे झाले असते असे वाटले का? बापरे, किती वेळा. नाही नाही, असं काही नाही. हो पण आणि नाही पण. दोघाही जेंडर्समध्ये काही ना काही प्रोज अँड कॉन्स असतात. मी असं नाही म्हणणार की मुलांना काहीच सहन करावं नाही लागत किंवा असं मी कधीच नाही म्हणणार. कारण त्यांचे पण स्वतःचे काहीतरी इश्यूज असतात. त्यांना पण सोसायटीचं प्रेशर असतं किंवा जे पण असतं ते त्यांचे इश्यूज आपण इथे डिस्कस करत बसलो तर मग झालं. पण मोस्टली तर तसं तर नाही एवढं वाटत मला. मला फक्त एकदाच असं म्हणजे एकच असा तो क्षण येतो जेव्हा वाटतं की हां, म्हणजे मला फ्रीली बाहेर फिरता यावं किंवा मग माझ्या बॅगेमध्ये मी पेपर स्प्रे न घेऊन फिरणं ते बेटर आहे. किंवा मग
सेल्फ डिफेन्सचे टेक्निक्स तर सगळ्यांना शिकायला पाहिजे, पण माझ्यासाठी ते मॅन्डेटरी आहे. तर ते एक ऑप्शन जो असतो ना, की म्हणजे मुलगा असेल तर मग ठीक आहे, म्हणजे चालून जाईल. जरी तुम्ही तुमच्या लाईफला थ्रेट एवढा नसतो, जेवढं मुलीच्या लाईफला थ्रेट असतो. तर म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की आपण घाबरतच जगायला पाहिजे. ती पण एक गोष्ट बरोबर नाही आहे. पण अलर्टनेस जे मी पहिले बोलले ना, ते खूप जास्त नेसेसरी असतं मुलींसाठी. ॲटलीस्ट माझ्यासाठी तरी मला वाटतं. कारण कुठल्याही क्षणाला जर तुमचं लक्ष नसेल, तर मग होऊ शकतं काही पण आणि ते सगळ्यांमध्येच सगळ्या सगळ्या गोष्टींमध्येच अप्लाय होतं. पण मला तरी ते वाटतं, की त्या क्षणाला ॲटलीस्ट म्हणजे मी बाहेर जेव्हा पण सपोज फिरायला जाईन, तर मी एकटी जर का सोलो ट्रिप केली, तर डेफिनेटली मला थोडंसं भीती वाटणार जेव्हा मला कोणी पण असं रस्त्यावरती दिसणार नाही किंवा लांब-लांबपर्यंत मला कोणी बाई दिसणार नाही. तर ती एक अशी भीती जी असते ती बसते, मनामध्ये बसते ती. तर जोपर्यंत दुसऱ्या म्हणजे असं थोडं जाऊन हळू पुढे जाऊन जोपर्यंत मला बाई माणूस दिसणार नाही, तोपर्यंत मला कसं तरी होत राहणार. म्हणजे असं थोडं फिअर असतं त्या गोष्टीचं. तर तसे जे मोमेंट्स असतात ना, तेव्हा मला असं वाटतं, की हो मुलगा असायला पाहिजे होता. तर ते एवढं म्हणजे असं डिफिकल्टी न म्हणजे एवढं घाबरणं हां, म्हणजे तसं फिअर नसतं एवढं. पण हॅव्हिंग सेड दॅट एवढं काय म्हणजे असं फिअर मला आत्तासुद्धा काही हे नाही होत कारण त्याच्यासाठी वेगळे मेजर्स आहेत जे घेतले जातात. तर ओव्हरऑल मला असं वाटतं की मी खुश आहे. मुलगी आहे तेच बरं आहे कारण माझ्यासाठी चांगलं ते वर्कआउट झालं. मी तेवढी मच्युअर पण आहे. त्यामुळे मला ते बरं वाटलं. महिलांची आजची स्थिती काय हे जेव्हा आपण मागोवा घेऊया अशी कल्पना आम्हाला सुचली आणि ही कल्पना जेव्हा आम्ही आमच्या कुटुंबातल्या मुलींना, स्त्रियांना जेव्हा आम्ही ते सांगितलं, तेव्हा वेगवेगळ्याच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या. काहींना असं वाटलं, अरे वा, काय छान कल्पना आहे. या निमित्ताने आपण आपल्या गत अनुभवाकडे बघू. भूतकाळातले आपले अनुभव काय काय होते, आतापर्यंत कशी आपली वाटचाल झाली, याबद्दल थोडासा मागोवा या निमित्ताने घेतला जाईल. मला याच्याबद्दल कोणाशी बोलायची संधी मिळाली नव्हती, तर या निमित्ताने ती संधी पण मिळेल असंही काहींना वाटलं. काहींनी मात्र मूड नाही आहे कशाला अशी उदासीनता दाखवली आणि काहींनी अगदी फार कमी जणांनी आपलं मत द्यायला नकार दिला. काहींना असं वाटलं की खरं जर सांगायला गेलो ना, तर कदाचित आपल्या आप्तजनांना त्याबद्दल वाईट वाटेल आणि आपण त्यांना दुखावू का काय, असंही त्यांच्या मनात थोडीशी भीती डोकावली आणि तसं त्यांनी व्यक्त केलं. काहींना व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं तितकंसं सोपं नव्हतं, पण तरीही ही संधी घेऊन त्यांनी वेगवेगळ्या अडथळ्यांवर मात करून स्वतः व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला पाठवला. काहींनी ऑडिओ करण्याचं पसंत केलं. तर अशा विविध प्रतिक्रिया आम्हाला पाहायला मिळाल्या आणि याच्यावरनं एक जाणवतं की अशी संधी काहींना मिळाली नव्हती किंवा आपण आपल्याबद्दल विचार करायचा हे सुद्धा फार किती क्वचित वेळा घडलं जातं. काही वेळा आदर्श स्त्री बनायचं असं इतकं मनात असतं की त्यातच आपण अडकून पडतो आणि मग आपण असं काहीतरी केलं तर ती शोभा देणार नाही असं मनात येतं. अजूनही स्त्रियांना आपलं मन मोकळं करणं तितकंसं सोपं आणि उघड नाही आहे एवढं ह्याच्यावरनं कळतं. शिवाय एक आहे की काहींना आता शिक्षण मिळतं आहे, शिक्षण घेत आहेत, पण ही शिक्षण मिळतं आहे ते माझ्या अधिकारापेक्षा माझ्यावर उपकार केले जात आहेत ही भावनासुद्धा अजूनही दिसते. तर या एकंदरीत या सर्वावरनं असं वाटतं की महिला दिन अजूनही साजरा करण्याची गरज आहे आणि तो आपण आज साजरा करणार आहोत. छान छान प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा अनुभव सगळ्यांचे आपण ऐकले. खरंच या सर्वजणी त्यात सहभागी झाल्या याच्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार. कारण तुमचे अनुभव तुम्ही सांगितले म्हणून त्यातून आपण पुढे जाऊ शकतो आणि खरंच मनापासून परत एकदा त्यांचे आभार. आपल्याला अगदी 85 वर्षाच्या आजीपासून ते 20-25 तरुणीपर्यंतचे त्या मुलींनी, महिलांनी, स्त्रियांनी आपल्याला त्यांचे अनुभव सांगितले आणि आपण त्याच्यात वेगवेगळं हे पण बघितलं की बरेच या ज्या महिला आहेत त्यातल्या काही शहरातल्या आहेत, काही ग्रामीण गावातले आहेत, काही जणांचं बालपण गावात गेलंय, नंतर शहरात आलेले आहेत, काही नोकरी करणारे आहेत, तर काही नोकरी न करणारे आहेत, काही व्यवसाय करणारे आहेत, काही शिक्षण घेणारे आहेत, काही
म्हणजे ठीक आहे आता माझं काय, मी नुसती घरीच असते असंही म्हणणाऱ्या काही आहेत. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचं अनुभव सांगितलेल्या या महिला आपण आज त्यांचे आपण अनुभव ऐकले. या सगळ्या जणी या उच्च मध्यम वर्गातल्या आणि आमच्या कुटुंबातल्या म्हणजे शिंपी सोनार ह्या समाजातल्या अशा आहेत की ज्या समाजातल्या स्त्रियांचं शिक्षण हे पूर्वीच्या काळात म्हणजे आपण आजींकडनंही ऐकलं, काही 60-70तल्या महिलांकडनं पण ऐकलं की खूप कठीण होतं. म्हणजे त्यांना शिक्षण घेणं हे रुटीन नव्हतं. म्हणजे त्यांना जर शिकवायचं असेल तर त्यांच्या घरच्यांना विशेष प्रयत्न त्याच्यासाठी करायला लागले आहेत आणि त्या नशीबवान ठरले आहेत. काहींना शिक्षण मिळालेलं आहे, काहींना नाही मिळू शकलं आहे. पण एक चांगलं दिसतं की तरुणांमध्ये शिक्षण आता मिळतं आहे आणि थोडा बदल हा या समाजात सुद्धा आपल्याला दिसतो आहे की जो आपल्याला मोठ्या स्तरावर सुद्धा आपल्याला बघायला मिळतो आहे. काही शिक्षण म्हटलं तर काहींचं झालेलं आहे, काही प्रमाणात झालेलं आहे, काहींचं ग्रॅज्युएशन आहे, काहींचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, काहींचं त्याच्याही पुढचं झालेलं उच्च शिक्षण आहे. त्यामुळे शैक्षणिक स्तरावर सुद्धा विविधता आपल्याला त्यामध्ये दिसून आली आहे. पण एक त्यात कॉमन धागा जो मला दिसतो ना तो असा की सर्वांनाच बाई म्हणून खरंच बरेच वेगवेगळे अनुभव आले. काही चांगले आले, काही वाईट अनुभव आले, काही बंधनं आलेली आहेत आणि काही वेळा असंही झाले की मुलगा असते तर कदाचित माझं आयुष्य असं झालं नसतं, कदाचित वेगळंही झालं असतं. जिथे आपल्याला खरंच दिसून येतं की लैंगिकतेवरती विषमता ही अजूनही आपल्याला दिसून येते आहे आणि वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या पातळीवरती आपल्याला दिसून येते. आणि हे जी आम्ही जे म्हणतोय की समानतेवर आपण चाललं पाहिजे, तर ही जी लैंगिक विषमता आहे ती आजही आपल्याला अनुभवायला येते. मग माझ्या मनात येतं की काही जण असं म्हणतात ना की आता महिला दिनाची काय गरज आहे, काय नाही तुमचा वर्षभर महिला दिवसच असतो. नाही हो, असं नसतं. हे अनुभव बोलतायत की वर्षभर नाही, एक दिवस सुद्धा आम्हाला तुम्ही देताना मारामार होतीये आणि महिला दिनाची आज आवश्यकता नाही हे म्हणणं खरंच चुकीचं ठरेल. आणि आपल्याला जर ही लैंगिक विषमता जोपर्यंत आहे तोपर्यंत मला वाटतं हे म्हणणं चुकीचं ठरेल. ही समानता आल्यावर कदाचित हे याची गरज लागणार नाही. पण जेव्हा हे अनुभव बोलतायत की लैंगिक विषमता आहे तर मग महिला दिवसाची गरज नक्कीच आहे असं मला वाटतं. नक्कीच महिला दिवसाची गरज खरंच आहे. कारण अजूनही आपल्या समाजात तेवढी समानता नाही आहे, स्त्री पुरुष समानता अजूनही आलेली नाहीये. पण पुढे मला असं वाटतं की नक्कीच सुधारणा होती ह्याच्यामध्ये आणि स्त्री पुरुष समानता ज्या दिवशी येईल त्या दिवशी सर्वांना सर्व हक्क मिळतील. या दिवसाची आपण अपेक्षा करूया, आशा करूया आणि नक्कीच वाट बघूया आहे याची वाट बघूया. आणि त्यासाठी पण प्रयत्न पण करूया. त्याच्यासाठी सगळा 8 तास चाललाय. हो, आणि आपण आता प्रयत्नाला सुरुवात केलीच आहे. तुम्हा सर्वांची साथ आम्हाला हवी आहे आणि त्याच्यातनच आपण पुढे समाजात सुधारणा घडवून आणणार आहोत. छोटासा प्रयत्न आपण केला तर नक्कीच काहीतरी बदल घडताना दिसेल आपल्याला. तर आमचा आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. एन्जॉय करा आजचा दिवस, मस्त घालवा, स्वतःसाठी घालवा, इतरांसाठी पण, इतरांसोबत घालवा. नक्की. तर पुन्हा भेटूया अशाच छानशा भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.